असं आहे, तीर्थस्नानाला जाताना, आता हे शास्त्राचे नियम आहेत, मनुष्य तीर्थस्नानाला जाताना कपडे वगैरे बरोबर घेतो, तिथं जाऊन स्नान करतो, त्याला तीर्थस्नानाचं पुण्य मिळत नाही. तीर्थस्नानाला जाताना घरी आपलं स्नान झालेलं असलं पाहिजे तर तीर्थस्नानाचं पुण्य मिळतं. कारण जोपर्यंत आपलं स्नान होत नाही तोपर्यंत आपण पवित्र नाही, आणि अपवित्र अवस्थेमध्ये तीर्थस्नान करून उपयोग नसतो. त्यामुळे घरी आपल्याला स्नान करावं लागतं. आपण गंगेला जाऊ, आपण चंद्रभागेला जाऊ, आपण इंद्रायणीला जाऊ, स्नानाला जा, पण जाण्याच्या पूर्वी घरी पहिलं आपलं स्नान झालेलं असलं पाहिजे. कारण तिथं संकल्प करण्याची योग्यता आपल्या स्नानाशिवाय आपल्याला येत नाही. त्यामुळे एकदम पारोस जायचं आणि गंगेमध्ये उडी मारायची आणि मग आपलं गंगा स्नान झालं असं समजायचं, असं चालत नाही. असं नाही चालत. कारण गंगा आपल्या मलनिवृत्ती करता नाही आहे, गंगा आपल्या पाप निवृत्ती करताय, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे तीर्थस्नानाला जाताना, तीर्थस्नान करताना आपल्याला त्याचे नियम पाळावे लागतात. तीर्थामध्ये अंगाला साबण लावायची परवानगी नाही देत शास्त्र. तीर्थस्नानामध्ये पोहायचं नसतं, पोहताना पाय मारावे लागतात, तीर्थाला लाथ मारल्याचं पाप लागतं. तीर्थस्नानामध्ये जाताना, आत पात्रामध्ये जाताना पाय असा उचलून वर टाकता येत नाही पात्रामध्ये, कारण पायाखाली तुडवल्याचं पाप लागतं. पाण्यातल्या पाण्यात पाय पुढे सरकवावा लागतो. हे धर्मशास्त्राने सांगितलेले नियम आहेत तीर्थस्नानाचे. तीर्थस्नान करताना पाणी आपल्या नाभीप्रमाण लागतं. गुडघाभर पाण्यामध्ये बुडून आलो, पुण्य मिळत नाही. नाभीप्रमाण पाणी लागतं. आपल्या नाभी एवढं पाणी कमीत कमी यावं आणि त्याच्यात आपण डुबकी मारावी, तर ते तीर्थस्नान संकल्पपूर्वक असेल तर होतं.